नमस्कार मैत्रिणींनो, मी शिवन्या आणि स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मैत्रिणींनो, वटपौर्णिमा म्हटलं की प्रत्येक विवाहित महिलेच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा आणि भावनिक दिवस। वर्षभर आपण अनेक सण साजरे करतो, पण वटपौर्णिमेचं स्थान थोडंसं वेगळंच आहे। या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। सावित्रीने आपल्या बुद्धी, धैर्य आणि निष्ठेच्या जोरावर यमराजांकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले, अशी कथा आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत, बरोबर की नाही? म्हणूनच आजही सावित्रीचं उदाहरण आदर्श पत्नी म्हणून दिलं जातं। पण मैत्रिणींनो, अनेकदा आपण पूजा तर करतो, सगळ्या परंपरा पाळतो, सुंदर साडी नेसतो, साज शृंगार करतो, पण काही गोष्टींची माहिती नसल्यामुळे किंवा घाई गडबडीत काही चुका आपल्या हातून या नकळत घडतात। म्हणून आज आपण अशा 11 गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी टाळल्या तर अधिक चांगले मानले जाते। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पूजा केवळ एक परंपरा म्हणून करू नका। आजूबाजूचे सगळे करतात म्हणून आपणही केली एवढ्यावर हा सण मर्यादित नाही। कोणतेही व्रत किंवा पूजा करताना त्यामागची भावना आणि श्रद्धा सर्वात जास्त महत्त्वाची असते। मन दुसरीकडे आणि पूजा दुसरीकडे असेल तर त्या पूजेचा खरा आनंद मिळत नाही आणि त्या पूजेचं फळ सुद्धा मिळत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो शुभ रंगांचे कपडे परिधान करावेत। आपल्या संस्कृतीत लाल, हिरवा, पिवळा असे रंग मंगल कार्याशी जोडले गेले आहेत। अर्थात कोणताही रंग घातला तरी श्रद्धा ही महत्त्वाची असते, पण परंपरेनुसार हे रंग शुभ मानले जातात। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करताना घाई करू नका। आजकाल अनेक महिलांना घर, ऑफिस, मुलं आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात, त्यामुळे अनेकदा पूजा पटकन उरकून टाकण्याचा प्रयत्न होतो। पण या दिवशी काही मिनिटे शांतपणे देवाचं स्मरण करून पूजा केली तर मनालाही समाधान मिळतं, त्यामुळे घाई करू नका। चौथी गोष्ट म्हणजे वडाच्या झाडाची पाने किंवा फांद्या तोडणे टाळा। वडाचे झाड पूजनीय मानले जाते। काही स्त्रिया घरच्या घरी पूजा करता यावी म्हणून वडाच्या झाडाची फांदी घरीच घेऊन येतात, तर असं करू नये। त्याला इजा पोहोचेल असे कोणतेही काम तुम्हाला करायचं नाही। झाडाचा आदर करणे ही सुद्धा पूजेचाच एक भाग आहे। पाचवी गोष्ट म्हणजे सावित्री सत्यवानाची कथा न ऐकता किंवा न वाचता पूजा पूर्ण झाली असे समजू नका। या कथेच्या माध्यमातून स्त्रीची निष्ठा, धैर्य, संयम आणि बुद्धिमत्ता यांचे महत्त्व समजते, त्यामुळे शक्य असेल तर कथा नक्की ऐका किंवा तुम्ही वाचा। सहावी गोष्ट म्हणजे या दिवशी राग, वादविवाद आणि कटू बोलणे टाळा। कोणताही सण आनंदासाठी असतो, घरात शांतता आणि प्रेमाचे वातावरण राहावे यासाठी प्रयत्न करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे। सातवी गोष्ट म्हणजे पूजेचे साहित्य शेवटच्या क्षणी गोळा करण्यापेक्षा आधीच तयारी करून ठेवा। अनेकदा घाई गडबडीत काही वस्तू विसरल्या जातात आणि मग पूजा करताना मन विचलित होते, त्या बाईकडे हे आहे, माझ्याकडे हे नाही, त्यामुळे एक दिवस आधीच तुम्ही तयारी करून ठेवली तर अधिक सोयीचं होईल। आठवी गोष्ट म्हणजे वडाभोवती प्रदक्षिणा घालताना फक्त संख्या पूर्ण करण्यावर भर देऊ नका। प्रत्येक प्रदक्षिणा करताना मनात प्रार्थना आणि कृतज्ञतेची भावना असावी। आपल्या कुटुंबासाठी, पतीसाठी आणि घरातील सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करावी। नववी गोष्ट म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घेणे विसरू नये। आई वडील, सासू सासरे किंवा घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद हा खूप मौल्यवान मानला जातो। त्यांच्या शुभेच्छांमध्येही एक सकारात्मक ऊर्जा असते। 10वी गोष्ट म्हणजे शक्य असल्यास दान धर्म करावा। एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न देणे, फळे देणे किंवा मदत करणे हे आपल्या संस्कृतीत पुण्याचे कार्य मानले गेले आहे। सणाचा आनंद इतरांसोबत वाटण्यात एक वेगळाच आनंद असतो। आणि शेवटची 11वी गोष्ट म्हणजे इतर महिलांसोबत स्वतःची तुलना करू नका। कोणाची साडी महाग आहे, कोणाचे दागिने जास्त आहेत, कोणाची पूजा मोठी झाली, यापेक्षा आपल्या मनातील भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची असते। देव भावाचा भुकेला असतो, दिखाव्याचा नाही। तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमे हा एक फक्त धार्मिक सण नाही, हा आपल्या नात्यांमधील विश्वास, प्रेम, आदर आणि समर्पण यांचा उत्सव आहे। सावित्रीची कथा आपल्याला केवळ पतिव्रतेचे उदाहरण देत नाही, तर संकटात धैर्याने उभे राहण्याची प्रेरणाही देते। त्यामुळे यंदाची वटपौर्णिमा केवळ परंपरा म्हणून नाही, तर मनापासून आनंदाने आणि श्रद्धेने साजरी करा। मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा।